नमस्कार मंडळी, अलिबागला गेल्यावर दिवसभर भटकून रात्रीचा मुक्काम केएम बीचवर. जेवल्यावर मस्त समुद्रकिनारी फेरफटका आणि सकाळी इथून फक्त 7.5 किलोमीटर आहे श्री कनकेश्वराचे जागृत देवस्थान. जवळजवळ 5000 फूट उंचीवर आणि 650 सरळ पायऱ्या चढायला साधारण 1 तास लागतो. त्यासाठी सकाळी लवकर ट्रेकला सुरुवात करा. वर गेल्यावर स्नॅक्स आणि पाणी मिळण्याची सोय आहे. मंदिराच्या पाठीमागे भव्य अष्टकोनी पुष्करणी पाहायला मिळते. समोर एक मोठी दीपमाळ आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला नक्षीदार द्वारपाल आहेत. हे मंदिर डोंगर आणि दाट झाडीने वेढलेले असल्याने इथे एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. हे पांडवकालीन जागृत देवस्थान मानले जाते. कनकासुराच्या घनघोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागायला सांगितला. तेव्हा महादेवाने इथेच या पर्वतावर राहावे अशी इच्छा कनकासुराने व्यक्त केली. श्री शंकरांनी कनकासुराच्या पाठीवर यज्ञ करून त्याला मुक्ती दिली आणि इथेच कनकेश्वर या नावाने वास्तव्य केले, जे आजही आहे. यादव घराण्यातील राजे रामदेवराय यांच्या दरबारी हेमाडपंत नावाचे विद्वान आणि वास्तुकला निपुण प्रधान होते. हेमाडपंतांनी बांधकाम केलेल्या शैलीस हेमाडपंती मंदिर असे संबोधले जाते. सदर श्री कनकेश्वराचे मंदिर याच शैलीतील आहे. आजूबाजूला बरीच छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या भन्नाट ठिकाणावर. धन्यवाद.